नमस्कार. संख्या ज्ञानामध्ये आज आपले तिसरं लेक्चर आहे. ऑलरेडी आपण 2 तासांमध्ये काय काय कव्हर केलं तर नैसर्गिक संख्यामध्ये वेगवेगळ्या संख्या ज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या येतात. नैसर्गिक संख्या आहेत, समसंख्या, विषम संख्या. तर त्यामधल्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय हे आपण ऑलरेडी कव्हर केलं होतं. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले प्रश्न ही आपण कमीत कमी वेळामध्ये शॉर्ट पद्धतीने कसे सॉल्व्ह करू शकतो हेही टॉपिक आपण कव्हर केले होते. तर आपण थोडक्यामध्ये रिवाइज करूया. नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या मालिकेची सुरुवात 1 पासून असते आणि तिचा शेवट हा अनंत असतो त्या मालिकेला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगू शकत नाही कारण ती अनंतामध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर काय बघितलं होतं 1 ते 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये येणारा फरक हा नेहमी 1 चा असतो. 1 ते 100 मध्ये येणाऱ्या टोटल नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे ते 5050 येते आणि 1 ते 10 मध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही 55 येते. 1 ते 100 मध्ये ज्या नैसर्गिक संख्या येतात त्यातून येणारे जे एकूण अंक आहेत किती अंक येतात त्याच्यामध्ये 192 अंक येतात. बरोबर आहे. तर ह्या प्रकारचे आपण नैसर्गिक संख्याचा अर्थ बघितला होता आणि त्याचबरोबर याच्यावरती आपण वेगवेगळे प्रश्न बघितले होते. उदाहरणार्थ जर 2 नैसर्गिक संख्या दिली असतील आणि त्या संख्यांमध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्या किती तर कोणत्याही दिलेल्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या नैसर्गिक संख्यांमध्ये येणाऱ्या संख्या किती असं जर शोधायचं असेल तर आपण काय करतो बाळांनो 2 नैसर्गिक दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. बरोबर आहे. दिलेल्या संख्यांची वजाबाकी अधिक 1. उदाहरणार्थ जर आपल्याला विचारलं असेल 25 ते 69 पर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्या किती. ओके 25 ते 69 ह्या संख्यांमध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती म्हणजे काय तर 25 ते 69 ह्यांमध्ये येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या किती. कसं सॉल्व्ह करणार आहे आपण बाळांनो ह्याच्यासाठी करायचं दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजेच काय 69 वजा 25 9 वजा 5 4 6 तून 2 गेले 4 अधिक 1 म्हणजे किती झाले 45. तर 25 ते 69 मध्ये येणाऱ्या ज्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्या किती आहेत 45. बरोबर आहे. हे आपण बघितलं होतं. त्यानंतर त्याचबरोबर अजून काय काय बघितलं होतं आपण 1 ते बघा हा समजा 1 ते 40 पर्यंत येणाऱ्या ज्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज किती. 1 ते 40 पर्यंत येणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक सुरुवातीपासून जर विचारलं असेल तर त्याचा आपला प्रश्न काय येतो सूत्र काय येतं शेवटची संख्या गुणिले शेवटचीच्या समोरची संख्या भागिले 2 म्हणजेच 40 गुणिले 40 अधिक 1 बरोबर आहे भागिले 2. तर 40 गुणिले 41 भागिले काय येणार आहे 2. मग आता जर आपण हे भागायचं ठरवलं तर 2 1 2 2 2 4 म्हणजे 20 आणि 20 गुणिले 41 ह्याचा गुणाकार करताना आपण जो 20 नंबर आहे ज्याच्या बरोबर 0 आहे त्याला आपण खालच्या साईडला घेऊया म्हणजे कसं 41 गुणिले 20 बरोबर आहे. पण हेच अजून जर सोप्या पद्धतीने करायचं असेल तर 41 गुणिले 2 करा आणि 2 वरचा जो 1 0 आहे तो अजून लिहून घ्या. आता डायरेक्टली 2 ने आपण मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे 2 1 2 आणि 4 गुणे 8 तर किती येईल 820. म्हणजे 1 ते 40 मध्ये येणाऱ्या ज्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्यांची एकूण बेरीज ही किती असेल 820 असेल. तर हे आपलं सूत्र आपण वापरू शकतो. तेच जर आपल्याला हे विचारलं असेल की सुरुवातीपासून न देता जर मधल्या संख्यांची बेरीज विचारलेली असेल तर आपण काय सूत्र अप्लाय करतो दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला असा प्रश्न विचारला असेल की 32 बघा हा काय दिलेलं असेल 32 ते 59 मध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर आपण सूत्र काय अप्लाय करणार आहे कोणतं सूत्र वापरणार आहे दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे 59 अधिक 32 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय दिलेल्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 59 वजा 32 किती येणार आहे 9 तून 2 गेले 7 5 तून 3 गेले किती येतो 2 अधिक 1 म्हणजे किती झालं 28. बरोबर आहे. म्हणजे इथे येणार आहे 28. आता जर आपल्याला करायचं असेल तर आधी ह्या दोघांची बेरीज करून घ्यायला लागेल. मध्ये जर बेरीज असेल तर 2 ने आपण भाग अंशाला देऊ शकत नाही. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज केली तर 9 आणि 2 9 10 11 हातच्याला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 भागिले किती येणार आहे 2 गुणिले 28. आता 2 ने आपण 28 ला भागू शकतो. 200 कसोटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8
हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. ही आपली 2ची कसोटी आहे. बरोबर आहे बाळांनो. मग आता आपण काय करणार आहे, 2 ने भागाकार करणार आहे 28 बरोबर, म्हणजे 2 एके 2, 2 चौक 8. आता काय होणार आहे, 91 गुणिले 14 ह्यांचा गुणाकार करताना 4 एके 4 आणि पुन्हा 4 9 बरोबर 9 चौक 36. एक शून्य घेतला, एकाने एकाबरोबर गुणाकार केला तर एकच राहतो. एकाने कोणत्याही संख्येला गुणले तर उत्तर तीच संख्या येते, म्हणजेच 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले 9 9 आणि ह्याची करायची आपल्याला बेरीज, म्हणजे 4 6 आणि 1 7 9 10 11 12 म्हणजे किती आले 1274. म्हणजे आपण ह्यामध्ये वेगवेगळे 2 प्रकार बघितले. जर आपल्याला दिलेल्या नैसर्गिक संख्या सुरुवातीपासून दिल्या असतील आणि एका संख्येपर्यंतची टोटल विचारलेली असेल तर शेवटची संख्या गुणिले शेवटच्या समोरची संख्या भागिले 2 हे सूत्र आपण वापरू शकतो. पण तेच जर आपल्याला मधल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल त्यावेळेला दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले 2 एकूण नैसर्गिक संख्या, ही ट्रिक आपण अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. तर हे ट्रिक आपण बघितली होती. त्यानंतर आपल्याला जर सांगितलं असेल की जर आपल्याला 3 अंक दिलेले असतील, 3 अंक दिलेले आहेत आणि त्यांपासून काढणारा किती 3 अंकी संख्या बनतील असा जर प्रश्न असेल तर आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3. बरोबर आहे. 1 गुणिले 2 गुणिले 3 3 दुने 6 6 1 6 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 6. बरोबर आहे. हे सगळं आपण रिव्हिजन मध्ये घेतो आहोत. ह्याचे डिटेल जे लेक्चर्स आहेत आपले मागचे 2 लेक्चर आहेत. हे आपलं आता संख्या ज्ञानाचा तिसरा तास चालू आहे, तिसरं लेक्चर चालू आहे. तर जे मी तुम्हाला तोंडी सांगते ती आपली रिव्हिजन म्हणून सांगते. बस तुम्हाला प्रत्येक वेळेला जर तुम्हाला असं वाटत असेल की गणित हे चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये आलं पाहिजे तर तुम्हाला प्रत्येकाचं सूत्र आणि ते सोडवण्याची शॉर्ट ट्रिक ही पाठच असली पाहिजे, तरच तुम्ही ते उत्तर चांगल्या पद्धतीने सोडवू शकता आणि त्याची उत्तर तुम्हाला बरोबर येऊ शकते कमीत कमी वेळामध्ये. बरोबर आहे. तर मी काय सांगितलं होतं, कशाचे रिव्हिजन घेत होतो आपण, जर आपल्याकडे 3 अंक दिलेले आहेत आणि ह्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती, आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 3 दुने 6 आणि 1 6 1 6 म्हणजे काय झालं 6 संख्या बनतील. 3 अंकी 6 संख्या बनतील. जर आपल्याला 4 अंक, बरोबर आहे, 3 अंकी किती संख्या बनते 6 संख्या बनतील. बरोबर आहे. ठीक आहे. आता हेच जर आपल्याला असं सांगितलं असेल की 3 अंकी संख्या दिल्या आणि त्याच्यामध्ये एक शून्य आहे, काय म्हटलं मी, 3 अंक दिलेले आहेत, त्या 3 अंकामध्ये एक शून्य आहे, तर ह्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती. जर शून्य असेल तर आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची, म्हणून आपण घेतलं 1 गुणिले 2 गुणिले 3. पण जो सगळ्यात मोठा अंक आहे त्यातून वजा 1 करा म्हणजे 2 राहिले, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 1 2 2 दुने 4. बरोबर आहे. तर आपण किती बनवणार आहोत, येणाऱ्या संख्या किती बनतील 4 संख्या बनतील. म्हणजे जर शून्य असेल दिलेल्या अंकांमध्ये तेव्हा आपण हे ट्रिक अप्लाय करायची आणि शून्य नसेल तेव्हा आपण डायरेक्टली 1 गुणिले 2 गुणिले 3 करू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. ह्याच बरोबर जर आपल्याला 5 अंक दिलेले असतील आणि त्या 5 अंकांपासून तयार होणाऱ्या 5 अंकी किती संख्या असं विचारलं असेल तर आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची, म्हणून 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. बरोबर आहे. जेवढ्या अंकांची संख्या बनवायची त्या सगळ्यांचा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर भेटेल. पण दिलेल्या अंकांमध्ये शून्य नाहीये. जर दिलेल्या अंकांमध्ये शून्य असेल तर जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्यातून वजा 1 करा. समजा 5 अंक दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये शून्य आहे, तर 5 अंकांमधला सगळ्यात मोठा कोणता 5. 5 मधून वजा 1 करा 4 म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. बरोबर आहे. आता आपण काय बघितलं, जर काही अंक दिलेले असतील त्यापासून किती अंकी संख्या बनतील आणि हे आपण बघितलं की किती अंकी संख्या बनू शकतात. आता आपण बघणार आहोत जर आपल्याला 3 अंक दिलेले आहेत आणि त्या 3 अंकी अंकापासून बघणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती असं जर आपल्याला विचारलं असेल तर आपण कोणती ट्रिक अप्लाय करतो, दिलेल्या अंकांची बेरीज. काय सांगितलं मी, दिलेल्या अंकांची बेरीज आणि ह्याच्या शून्य नसेल तर ह्याला गुणाकार करा 202 ने. इथे तुमची हिंट मध्ये अप्लाय करायची तुम्हाला 222 नेच गुणाकार करायचा. आपल्याला किती गुणाकार करायचा आहे 222. बरं चला आपण इथे लक्ष द्या. काय सांगितलं मी, आपल्याला दिलेले आहेत कोणतेही 3 अंक. कोणकोणते 3 अंक दिले 2 4 समजा 5. ह्याच्यामध्ये शून्य आहे का, नाहीये. आणि ह्या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो, दिलेल्या अंकांची बेरीज म्हणजे 2 अधिक 4 अधिक 5. बरोबर आहे. आणि ही जी बेरीज येते ह्या बेरीज करायची, चला 5 आणि 4 किती 9 9 आणि 2 9 11. बरोबर आहे. मग 11 गुणिले 222 त्याच्यामध्ये शून्य नसेल त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं 222 ने. ते जर ह्या अंकांमध्ये शून्य असेल तर त्याच्यासाठी आपण कशाने मल्टिप्लाय करायचं 211 ने मल्टिप्लाय करायचं. किती ने
211 बरोबर आहे. ठीक आहे, मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 222 गुणिले 11, 11 दुणे 22, हाताला 2, 11 दुणे 22 आणि 2 24, हाताला 2, 11 दुणे 22 23 24 म्हणजे किती आलं 2402. ह्या दिलेल्या 3 अंकांपासून ज्या संख्या बनतील त्यांची बेरीज ही एवढी असेल. बरोबर आहे, समजले बाळांनो तुम्हाला काय आहे ती. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा बरोबर आहे ना, जर 0 दिलं असेल तर कितीने गुणाकार करायचा 211 ने, आणि 0 दिलेलं असेल तर कितीने गुणाकार करायचा 222 ने. ठीक आहे, आता हे जे अंक होते ते 3च अंक होते, ते जर आपल्याला 4 अंक दिलेले असतील आणि दिलेल्या 4 अंकांपासून 4 अंकी तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती असं विचारलं असेल आणि त्या 4 अंकांमध्ये 0 नाहीये तर दिलेल्या अंकांची बेरीज गुणिले 6666 म्हणजे 6 6 6 6 4 वेळा 6 बरोबर आहे. ह्यांनी गुणाकार करायचा तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि समजा दिलेल्या 4 अंकांमध्ये एक 0 आहे बरोबर आहे, दिलेल्या 4 अंकांपासून होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारला असेल आणि त्या 4 अंकांमध्ये जर 0 असेल तर दिलेल्या अंकांची बेरीज करा बाळांनो आणि त्याला गुणाकार करा 64 44 ने. कशाने गुणाकार करायचा आहे 64 44 म्हणजे 6444 ने गुणाकार करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. बरोबर. त्याचबरोबर मागच्या काही तासांमध्ये आपण मुद्रांकाचा प्रश्न बघितला होता. आता मुद्रांकाचा प्रश्न कसा असतो, ओके, एका पुस्तकामध्ये जर 135 पाने असतील, एका पुस्तकामध्ये जर 135 पाने असतील, प्रत्येक अंकाला एक खिळा अशा प्रमाणे जर खेळ वापरले गेले तर लागणाऱ्या एकूण खेळांची संख्या किती असा आपला प्रश्न आहे. तर सांगा बाळांनो, एका पुस्तकात किती पाने आहेत 135 पाने आहेत. ह्याला आपण कसं सॉल्व्ह करणार आहोत, ह्याचे करायचं आपण 2 भाग, 100 वेगळे आणि 35 वेगळे बरोबर आहे. 135 मधून 100 बाजूला करा, उरले किती 35 पाने उरली बरोबर आहे. 1 ते 100 अंकांमध्ये 1 ते 100 जे अंक आहेत त्याच्यामध्ये टोटल किती अंक येतात 192 येतात. म्हणजे 1 ते 100 मध्ये येणाऱ्या संख्यांसाठी किती खेळ लागतील आपल्याला 192 खेळ लागतील बरोबर आहे. ठीक आहे, आणि जेव्हा 35 आहेत तर हे जे 35 पेजेस आहेत 35 पानं आहेत ती सगळी 3 अंकी आहेत म्हणून ह्याला गुणाकार करायचा 3 ने, कारण प्रत्येक एका संख्येमध्ये जर 3 अंक असतील तर एका पानाला आपल्याला 3 खेळ लागतील बरोबर आहे ना. आणि हे जे 35 पुढचे पानं आहेत त्या सगळ्यांच्या अंक किती आहेत 3 अंकी संख्या आहे बरोबर आहे की नाही. म्हणून गुणाकार करायचा 3 ने. 5 ते 15 5, ह्याचा 1 3 3 9 आणि 1 10 म्हणजे किती झाले 105. तर 1 ते 100 मध्ये लागणारे खेळ किती 192 आणि त्याच्या पुढे लागणारे खेळ किती 105 म्हणून टोटल केली 5 6 7 इथे 9चे 9 आणि हे 2 म्हणजे आपल्याला 135 पानांसाठी किती खेळ लागतील 297. हे मुद्रांकाचं आपण बघितलं होतं बरोबर आहे. ह्या मुद्रांकांमध्ये आपण 2 प्रकारची गणितं बघितली होती. जर पाणी दिली असतील तर खेळ किती लागतील आणि खेळ दिले असतील तर त्याच्यावरनं पाणी कशी काढायची बरोबर आहे. तर ह्या प्रकारामध्ये आपण आतापर्यंतचे क्वेश्चन बघितले होते. त्याचबरोबर आपण बघितलं होतं पूर्ण संख्या म्हणजे काय, आठवते का बाळांनो तुम्हाला. पूर्ण संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही शून्यापासून होते तिला पूर्ण संख्या असे म्हणतात बरोबर आहे. इंग्रजी अक्षर W ह्याने ही दर्शवली जाते राईट. 0 ही संख्या धनही नसते आणि ऋणही नसते, म्हणजे 0ला कोणताही चिन्ह देऊ शकत नाही, धनही नाही आणि ऋणही नाही. बघा परत बाळांनो, ज्या संख्या मालिकेची सुरुवात ही शून्यापासून होते त्या संख्या मालिकेला आणि तिचा शेवट हा अनंतापर्यंत असतो त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात बरोबर आहे. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही कारण पूर्ण संख्या ह्या शेवटपर्यंत अनंतामध्ये असतात म्हणून सर्वात मोठी पूर्ण संख्या ही अनंत आहे बरोबर आहे. आता बघणार आहोत पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या मालिकेमध्ये 0 धन संख्या आणि ऋण संख्या ह्या सगळ्या संख्यांचा समावेश होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. 0 हा त्यांचा मध्यबिंदू असतो बरोबर आहे. 0 हा त्यांचा काय असतो मध्यबिंदू असतो. जर आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण एक संख्या रेषा बोर्डवर काढली होती बरोबर आहे की नाही. काय काढली होती एक संख्या रेषा. ही आहे तुमची संख्या रेषा. ह्या संख्या रेषेवरचा हा मधला भाग आहे 0 बरोबर आहे. इथून डावीकडून उजवीकडे संख्यांची किंमत ही वाढत जाते म्हणजे इथे 1 असेल तर इथे 2 इथे 3 आणि हे अनंतापर्यंत असते म्हणजे सर्वात मोठी पूर्णांक संख्या अनंतामध्ये आहे बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे संख्यांची किंमत वाढत जाते बरोबर आहे म्हणजे सर्वात मोठी पूर्ण संख्या काय आहे अनंत आहे. आणि ह्या साईडला संख्यांची किंमत कमी होत जाते म्हणजे -1 -2 -3 ह्या सर्व ऋण संख्या आहेत बरोबर आहे.
आलं लक्षात? तर इथे सर्वात लहान ऋण संख्या पण अनंत आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की सर्वात लहान ऋण संख्या ही अनंत आहे. ऋण पूर्णांक संख्या काय आहे? अनंत आहे. बरोबर आहे. पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू 0 असतो. पूर्णांक संख्येमध्ये 0 धनसंख्या आणि ऋण संख्या या सगळ्यांचा समावेश होतो. सर्वात लहान पूर्णांक संख्या अनंत आहे आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही अनंत आहे, ती आपण सांगू शकत नाही. पण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 आहे. काय आहे? -1. कशी? बघा हा, -2 आणि -1 ह्यामध्ये जर आपण ठरवलं मोठी संख्या कोणती, तर जी संख्या लहान असते ऋणामध्ये ती सगळ्यात मोठी असते. म्हणजे आपली सगळ्यात मोठी ऋण संख्या कोणती? -1 ही आपली सगळ्यात मोठी असलेली ऋण संख्या आहे. बरोबर आहे. हे सगळं आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. आज आपण कव्हर करणार आहोत समसंख्या म्हणजे काय. बरं, समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बरोबर आहे की नाही? कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातो. कोणतीही समसंख्या असो त्याला 2 ने भाग जातोच जातो. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं. आता मला सांगा, जर संख्या आहे 352 तर ही समसंख्या आहे का? बरोबर आहे. इथे कोणता अंक आहे? 2 आहे. मग 2 आहे म्हणजे काय? त्या संख्येच्या शेवटचा अंक एकक स्थानी 2 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील तर ती समसंख्या असते. म्हणजे ही समसंख्या आहे. बरोबर आहे. समजा संख्या असेल 41 तर ही समसंख्या आहे का? नाही, कारण ह्याच्या एकक स्थानी किती अंक आहे? 1 आहे, म्हणून ही समसंख्या नाही. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण हे बघण्याच्या अगोदर आपण स्थान बघूया, स्थानाची किंमत बघूया. ठीक आहे ना? बरं, समजा आपला अंक आहे 4535. काय अंक आहे आपला? 4535. ह्या 4535 मध्ये ह्या स्थानाला म्हटले जाते एकक स्थान. काय म्हटले जाते? एकक स्थान. हे जे 3 आहे ह्या स्थानाला म्हटले जाते दशक स्थान. बरोबर आहे. हे जे 5 आहे ह्या स्थानाला आपण म्हणतो शतक स्थान आणि हे जे 4 आहे ह्या स्थानाला आपण म्हणतो सहस्त्र किंवा हजार. काय म्हणतो आपण ह्याला? हजार स्थान. बरोबर आहे. हे स्थान तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, कारण त्यावरून आपण त्याची किंमत ठरवू शकतो. बरोबर ना? एकक असेल तर त्याला 1 ने गुणले जाते, दशक स्थानाला 10 ने गुणले जाते, शतक स्थानाला 100 ने गुणले जाते आणि हजार म्हणजे सहस्त्र स्थानाला 1000 ने गुणले जाते. बरोबर आहे. 2 आता महत्त्वाचा मुद्दा, 2 क्रमवार समसंख्यांचा फरक हा 2च असतो. काय सांगितलं मी? 2 क्रमवार समसंख्यांचा फरक काय असतो? सम असतो. सर्वात लहान समसंख्या 2 आहे बाळांनो, आणि परत सर्वात मोठी समसंख्या ही अनंत आहे, कारण आपल्या नैसर्गिक संख्या अनंत आहे, ती शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही. म्हणून सर्वात मोठी समसंख्या काय आहे? अनंत आहे. बरोबर आहे. काय सांगितलं समसंख्या म्हणजे? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 ह्यांपैकी कोणताही असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग जातोच जातो. बरोबर आहे. 2 क्रमवार समसंख्यांमधला जो फरक असतो तो नेहमी कितीचा असतो? 2चा असतो. बरोबर आहे. 2चा फरक असतो. राईट आहे. त्याच्यानंतर समजा आता ह्यांचा आपल्याला उपयोग कुठे होतो? वेगवेगळ्या प्रकारची सरासरीची गणितं जर आपल्याला सोडवायची असतील तर ती सोडवण्यासाठी आपल्याला ह्या समसंख्या किंवा समसंख्यांची सरासरी काढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. ठीक आहे ना? बरं, आता बघूया आपण. बरं, अजून काही नियम आहेत आपल्याकडे. 1 ते 10 मध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज ही 30 येते. पाठच करायचंय तुम्हाला. काय सांगितलं मी? 1 ते 10 मध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज ही 30 असते. तर 1 ते 100 मध्ये येणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज 2550 असते. बरोबर आहे. बघा, 1 ते 100 मध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती? 5050. पण समसंख्यांची बेरीज किती? 2550. बरोबर आहे. 1 ते 10 मध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती? 55. पण 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती असते? तर 30 असते. बरोबर आहे बाळांनो? इथपर्यंत आलं लक्षात? बरं, ठीक आहे. आता आपण बघूया विषम संख्या म्हणजे काय. बरोबर आहे. ज्या संख्येचा शेवटचा अंक हा 1, 3, 5, 7 आणि 9 ह्यांपैकी कोणताही असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात.
बरोबर आहे. त्या संख्येला काय म्हणतात? विषम संख्या असे म्हणतात. राईट आहे. सर्वात लहान काय सांगितलं मी? सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 1 ही सर्वात लहान विषम संख्या आहे आणि सर्वात मोठी विषम संख्या सांगू शकत नाही कारण ती अनंतामध्ये आहे. समजा 3521 काय म्हटलं मी? 3521 ही विषम संख्या आहे का? सांगा बघू. एकक स्थानी कोणता अंक आहे? 1 आहे. एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 आणि 9 ह्यांपैकी जर कोणताही अंक असेल तर त्याला विषम संख्या म्हणतात. तर ह्या संख्येमध्ये विषम स्थानचा अंक कोणता? 1 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे. बरोबर आहे. सर्वात लहान विषम संख्या कोणती असते? 1. सर्वात मोठी विषम संख्या आपण सांगू शकत नाही. बरं आता नीट लक्ष द्या. 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज ही किती असू शकते? 25. बरोबर की नाही? बरं इथे लक्ष द्या. किती सोपं आहे बघा. हा 1 ते 10 मधील एकूण संख्यांची बेरीज किती? एकूण बेरीज किती येते? आपण बघितलं होतं. किती येते एकूण बेरीज? 55 येते. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण हेही बघितलं 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची जी बेरीज आहे ती जर 30 येते तर काय? तर 1 ते 10 मधील येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ही किती असू शकते? सांगा बाळांनो. किती असू शकते? ऑब्विसली 25 असू शकते. जर एकूण संख्यांची बेरीज 50 येते तर समसंख्यांची बेरीज 30 आहे तर 55 - 30 किती उरतं? किती येतं बाळांनो? 25 येतं. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की 1 ते 10 मध्ये येणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज 50, 1 ते 10 मध्ये येणाऱ्या एकूण समसंख्यांची बेरीज 30 आणि उरलेली म्हणजे विषम संख्यांची बेरीज. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने 1 ते 100 मध्ये जे अंक येतात त्यांची एकूण बेरीज येते 5050. बरोबर आहे. त्यातून ज्या समसंख्या आहेत त्यांची बेरीज आपण आता बघितली 2550. बरोबर ना? किती बघितली? 2550. तर 1 ते 100 मध्ये येणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत बघा बाळांनो काय सांगितलं मी? 1 ते 100 मध्ये येणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत त्यांची बेरीज येते 2500. काय सांगितलं? 1 ते 100 मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? 2500. बरोबर आहे. हे आपण बघितलं. ठीक आहे ना? बरं आता अजून एक महत्त्वाचा नियम. विषम संख्या आणि समसंख्या ह्यांच्या बेरजेतील फरक हा नेहमी किती असतो? 5चाच असतो. सर्व वर्गांतरामध्ये. वर्गांतर म्हणजे आपण म्हटलं होतं क्लास इंटरवल 1 ते 10, 10 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 हे जे ग्रुप आहेत ना त्याला आपण म्हणतो वर्गांतर. बरोबर आहे. तर समजा आपण वर्गांतर घेतलं 1 ते 10. काय घेतलं वर्गांतर? 1 ते 10. आता इथे लक्ष द्या. पुढचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा. नियम लक्षात ठेवण्यासाठी लॉजिक समजणं गरजेचं आहे. बरोबर ना? गणितामध्ये जर आपल्याला त्याचं लॉजिक कळलं, त्याची पद्धत समजली की हे असं का आहे तर आपण खूप सोप्या पद्धतीने ते आठवणीत ठेवू शकतो, लक्षात ठेवू शकतो. बरोबर आहे. 1 ते 10 जे आहेत ठीक आहे ना? 1 ते 10 एक वर्गांतर आहे. आपल्याला हे बघायचं 1 ते 10 मध्ये येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आताच आपण बघितलं होतं किती येते? 30 येते. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग तसंच 1 ते 10 मध्ये येणाऱ्या ही समसंख्यांची बेरीज 30 येते आणि विषम संख्यांची बेरीज किती येते बाळांनो? 25 येते. म्हणजे ह्या दोघांमधला जो फरक आहे तो किती येतो? 5चाच येतो. तर कोणतंही वर्गांतर घ्या, 11 ते 20 घ्या, 21 ते 30 घ्या, 31 ते 40 असू दे, तर ह्या एका वर्गांतरामध्ये येणाऱ्या समसंख्या आणि विषम संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर त्याचा फरक हा 5चाच येतो. कितीचा फरक येतो? 5चाच येतो. बरं आपण आता एक उदाहरण बघूया ह्याच्यावरती. ठीक आहे. काय उदाहरण आहे? लक्षात द्या. मी बोर्डवरती उदाहरण लिहिते. एक प्रश्नाचा प्रकार आहे आपल्याकडे. पोलीस भरतीमध्ये आपल्यासाठी हा प्रश्न पेपरला असतोच असतो. बघून घ्या काय आहे ते. 41 ते 80. काय दिलं मी? 41 ते 80 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? 41 ते 80 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि काय विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? बघा बाळांनो आता मी काय म्हणले किती वर्गांतर आहेत? 41 ते 80 सांगितलंय. बरोबर की नाही? 41 ते 80 म्हणजे वर्गांतर किती झाली? 41 ते 50 पहिला वर्गांतर, 51 ते 60 दुसरा ग्रुप वर्गांतर, नंतर 61 ते 70 आणि 71 ते 80 किती वर्गांतर झाली?
4 वर्गांतर झाली, बरोबर आहे। प्रत्येक वर्गांतरामध्ये येणारी सम आणि विषम संख्यांचा फरक किती असतो? 5 चा फरक असतो। म्हणजे इथे 5 चा फरक, इथे 5, इथे 5 आणि इथे 5, म्हणजे कितीचा फरक झाला? 5 चौक 20, कितीचा फरक झाला आपल्याकडे? 20 चा फरक झाला। पण हे जर आपल्याला अजून शॉर्टकटने सॉल्व्ह करायचं असेल, सोप्या पद्धतीने करायचं असेल, तर तुम्ही काय करणार आहात बघा। दिलेल्या संख्या ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या 8 मधून हा 4 वजा करा, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला वर्गांतरातला फरक कळेल। 8तून 4 गेले म्हणजे आपल्याकडे वर्गांतर किती आहेत? 4 वर्गांतर आहेत, 4 ग्रुप आहेत, त्याला गुणाकार करा फक्त 5ने, कारण एका वर्गांतरामध्ये असलेल्या सम आणि विषम संख्या यांच्यातला जो फरक असतो तो 5 चा असतो। एका वर्गांतरामध्ये ज्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज ह्याचा खर्च कितीचा येतो? 5 चा येतो, म्हणून 5 ने गुणाकार करा म्हणजे बाळांनो किती झालं? 5 चौक 20, बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला ह्या एक स्पष्टीकरणावरून हे कळलं असेल की आपण 4 ग्रुप का केले, बरोबर आहे की नाही। मग तेच आपल्याला इथे शॉर्टकट मध्ये आपण सॉल्व्ह केलं। कसं केलं? दिलेल्या जी संख्या आहे त्यातला जो दशक स्थानचे अंक आहेत त्यांचा फरक घ्या, दशक स्थानच्या अंकांचा काय घेतला? फरक घेतला। म्हणजे 8तून 4 गेले किती उरले? 4, आणि 4 हे 4 वर्गांतर झाली आपल्याकडे, आणि एका वर्गांतराचा फरक 5 असतो, म्हणजे 4 गुणिले 5 म्हणजे किती झालं? 20 झालं, बरोबर आहे, राईट। इथपर्यंत कळलं? बरं, आता आपण थोडे काही नियम अजून बघूया। ते अगदी तुम्ही पाठ करायची गरज नाहीये, तुम्ही ते सॉल्व्ह करता करता ते लक्षात ठेवू शकता, बरोबर आहे की नाही। असे काही नियम आहेत। बरं, बघूया आता आपण बघणार आहोत बेरीज, बरोबर आहे। दोन समसंख्या म्हणजे मी म्हटलं समसंख्या अधिक समसंख्या म्हणजे उत्तर काय येतं? समसंख्या अधिक समसंख्या म्हणजे उत्तर काय येतं? जसे की 2 अधिक 2 म्हणजे किती उत्तर येतं बाळांनो? 2 आणि 2, बरं 2 नका घेऊ, 4 घ्या। ही पण समसंख्या, ही पण समसंख्या, 4 अधिक 2 किती आलं? 6 आलं। म्हणजे आपल्याला काय कळलं? समसंख्या अधिक समसंख्या म्हणजे येणार उत्तर काय असणार आहे? समसंख्या। नंतर बघूया विषम संख्या असेल, बरोबर आहे, अधिक समसंख्या। विषम संख्या अधिक काय? समसंख्या। काय करणार? विषम संख्या घेऊया 3, समसंख्या घेऊया 2, करा बेरीज। 3 अधिक 2 किती येते? 5, म्हणजे येणार उत्तर काय येतं? विषम संख्या। येत्या लक्षात? तर हे तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये, तुम्ही कोणतेही छोटे छोटे नंबर किंवा छोट्या छोट्या संख्या तिथे ठेवून आपण त्याचं उत्तर बघू शकतो की काय येते ते, राईट लक्षात। समसंख्या म्हणजे समसंख्या येणार उत्तर समसंख्याच येतं, विषम संख्या आणि समसंख्या येणार उत्तर काय येणार आहे? विषम संख्या येणार आहे। त्यानंतर विषम संख्या अधिक विषम संख्या, बरोबर आहे, विषम संख्या अधिक विषम संख्या म्हणजे समजा 3 अधिक 9 घेऊया, 9 आणि 3 किती होतात? 9, 10, 11, 12, उत्तर काय आलं? समसंख्या आलं। म्हणजे विषम संख्या आणि विषम संख्येची जर बेरीज केली तर येणार उत्तर समसंख्याच येतं। म्हणजे बघा काय काय बघितलं आपण? समसंख्या अधिक समसंख्या येणार उत्तर समसंख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज जर केली तर येणार उत्तर विषम संख्या येतं। समसंख्या, विषम संख्या आणि विषम संख्या येणार उत्तर काय येतं? आपलं समसंख्या येतं, बरोबर आहे की नाही। त्यानंतर विषम संख्या अधिक विषम संख्या करून बघितलं, ठीक आहे, हेही झालं आपलं। विषम संख्या अधिक समसंख्याही झालं, समसंख्या आणि विषम संख्या उत्तर तसंच येणार आहे, बरोबर आहे की नाही। येते लक्षात? मग समसंख्या अधिक विषम संख्या जर केलं तर येणार उत्तर किती येणार आहे? सेम येतं, बरोबर आहे। त्याच पद्धतीने वजाबाकी येऊ शकते। काय वजाबाकी असू शकते बघा, हा म्हणजे आपण आता नियम काय बघितले? बेरजेचे नियम बघितले। काय नियम बघितले होते? समसंख्या अधिक समसंख्या इज इक्वल टू, बरोबर, आन्सर किती येणार आहे आपल्याला? समसंख्या। नंतर विषम संख्या अधिक विषम संख्या, उत्तर किती येणार आहे? समसंख्या। नंतर विषम संख्या अधिक समसंख्या, तर आपल्याला उत्तर येतं विषम संख्या, आणि हे जर उलट असेल समसंख्या अधिक विषम संख्या म्हणजे उत्तर काय येणार आहे आपल्याला? विषम संख्या। हे झालं आपण अधिकचे नियम बघितले, बरोबर। आता हेच आपण बघूया वजाबाकीसाठी, बरोबर। काय बघूया बघा, हा समसंख्या वजा समसंख्या। घेऊया एक उदाहरण, 6 वजा 2 किती उत्तर येत आहे? 6 वजा 2 समसंख्या। म्हणजे बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर समसंख्या अधिक समसंख्या किंवा समसंख्या वजा समसंख्या उत्तर किती येणार आहे? समसंख्या, ठीक आहे। दुसरं उदाहरण घेऊन बघूया, विषम संख्या वजा विषम संख्या,
बरोबर आहे. समजा 9 ही विषम संख्या आहे आणि 3 ही पण विषम संख्या आहे. 9 तून 3 गेले, आपल्याला किती मिळाले 6. म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालं, समसंख्या उत्तर मिळालं. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, म्हणजे विषम संख्या वजा विषम संख्या केलं तर आपल्याला मिळणारं उत्तर काय असणार आहे, समसंख्या असणार आहे. आता बघूया समसंख्या वजा विषम संख्या. समसंख्या घेऊया 6, विषम संख्या घेऊया 1. 6 वजा 1 उत्तर येतं आपल्याला विषम संख्या, म्हणजे उत्तर काय येणार आहे 5. बरोबर की नाही. म्हणजे बघा वरचे आणि खालचे नियम सेम आहेत. म्हणजे वजाबाकी असेल किंवा अधिक असेल ते येणारे उत्तर काय असतात, सेम असतात. राईट, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर समजा जर विषम संख्या असेल आणि विषम संख्या वजा जर समसंख्या केलं तर येणारं उत्तर आपल्याला किती येणार आहे. परत विषम संख्या घेऊया आपण, उदाहरणार्थ 9 आणि समसंख्या घेऊया 2. 9 वजा 2 किती आलं आपल्याला 7. म्हणजे आले उत्तर काय असणार आहे, विषम संख्या. येतं लक्षात. बरोबर आहे. म्हणजे बघा समसंख्या अधिक किंवा वजा समसंख्या केलं तर उत्तर समसंख्या येतं. विषम संख्या अधिक किंवा वजा विषम संख्या केला तरी उत्तर समसंख्या येतं. आणि जर विषम संख्या अधिक किंवा वजा समसंख्या असेल आणि समसंख्या अधिक किंवा वजा विषम संख्या असेल तर येणारं उत्तर काय येणार आहे, विषम संख्या येणार आहे. म्हणजे दोन्ही सारखे असतील बघा, समसम असतील विषम विषम असतील तर येणारं उत्तर काय येतं, समसंख्या. पण दोन्ही संख्या जर भिन्न असतील, एक समसंख्या दिलेली आहे दुसरी जर विषम संख्या दिलेली आहे तर येणारं उत्तर हे विषम संख्याच येतं. बरोबर आहे की नाही. हे झालं आपण बघितलं गुणाकार, कशामध्ये, बेरीज आणि वजाबाकीमध्ये. आता आपण बघणार आहोत गुणाकारामध्ये. बरोबर आहे. म्हणजे दोन समसंख्यांचा गुणाकार केला येणारं उत्तर काय असू शकतं. समजा पहिली समसंख्या आहे, आपण घेतली समसंख्या गुणिले समसंख्या, म्हणजेच 4 गुणिले 2. 4 दुणे किती आले 8. म्हणजे उत्तर किती आलं, समसंख्या आलं. बरोबर आहे. नंतर जर आपण घेतलं समसंख्या आणि विषम संख्यांचा गुणाकार करून बघूया. समसंख्या घेऊया 2, विषम संख्या घेऊया 5. 5 दुणे किती येतं 10. म्हणजे सम आणि विषम संख्यांचा गुणाकार केला येणारं उत्तर काय असणार आहे बाळांनो, समसंख्या असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर विषम संख्या गुणिले समसंख्या जर केलं तर ऑब्विसली परत उत्तर काय येणार आहे, समसंख्या येणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, 1 गुणिले 2 जर केलं तर 2 एके किती येतं, 2 येतं. बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटचा अजून काय उरलं, विषम संख्या गुणिले विषम संख्या, विषम गुणिले विषम. समजा 9 ही विषम संख्या आहे आणि 3 ही पण विषम संख्या आहे. बरोबर आहे. 9 त्रिक 27. म्हणजे उत्तर जे आलं ते काय आलं, विषम संख्या आलं. म्हणजे जर दोन्ही समसंख्या असतील तर समसंख्या, दोन्ही विषम संख्या असतील तर येणारं उत्तर विषम संख्या. 2 समसंख्यांचा गुणाकार केला तर येणारं उत्तर समसंख्या असेल. 2 विषम संख्यांचा गुणाकार केला तर येणारं उत्तर विषम संख्या असेल. पण एक सम आणि दुसरी विषम असेल आणि त्यांचा गुणाकार केला तर येणारं उत्तर काय असेल, समसंख्या असेल. राहील का लक्षात बाळांनो. बरोबर आहे. आता आपण कोणते कोणते नियम बघितले. 2 समसंख्यांची बेरीज केली तर येणारं उत्तर किती, 2 विषम संख्यांची वजा 2 सम किंवा विषम संख्यांची, बरोबर ना, 2 समसंख्या किंवा विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी केली तर येणारं उत्तर किती आणि त्यांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर किती, हे आपण बघितलं. बरोबर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवायला लागेल. आणि जर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर वेगवेगळ्या संख्या घेऊन तुम्ही 2 सेकंदांमध्ये ते सॉल्व्ह करून बघू शकता. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आता आपण बघूया. आता आपण जे शिकलो समसंख्या आणि विषम संख्या त्यांचे काही प्रश्न घेऊया. बाळांनो हे प्रश्न पेपरमध्ये असतातच असतात. बरोबर आहे की नाही. ऑब्विसली पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये जे प्रश्न येतात त्याच्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. बरं, काय विचारलाय प्रश्न, 36च्या समोरील 8वी समसंख्या कोणती. काय विचारलंय आपल्याला बघा, मी प्रश्न लिहिते बोर्डवरती, लक्ष द्या. 36च्या समोरील 8वी समसंख्या कोणती. बरं बघा बाळांनो प्रश्न काय दिलेला आहे आपल्या बोर्डवरती, 36च्या समोरील 8वी समसंख्या कोणती. आता बघायचं दिलेली संख्या कोणती ते बघायचा. कितवा क्रमांकाचे विचारले ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. दिलेली संख्या कोणती आहे, 36 आहे. 36 ही समसंख्या आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला ह्याच्या समोरची संख्या विचारली म्हणजे आपल्याला चिन्ह कोणतं देणार आहे, अधिक. बरोबर. त्याला बाजूला ठेवून घ्यायचा, सध्या काही उपयोग आपल्याला नाही. आणि कोणती संख्या विचारलेली आहे, समसंख्या. म्हणजे दिलेली संख्या ही समसंख्या दिलेली आहे आणि विचारलेली संख्या ही पण समसंख्या विचारलेली आहे. जर हे दोन्ही समान असतील, सारखे असतील, बघा दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या ह्या दोन्ही सारख्या आहेत, बरोबर आहे, तर आपल्याला काय करायचंय बघा. दिलेली संख्या किती आहे, 36 आहे. आपल्याला समोरची म्हणजे पुढची संख्या विचारली म्हणून आपण चिन्ह कोणतं घेणार आहे, अधिक.
बरोबर आहे. आणि कितवे 8वी ना, म्हणजे 8 नंतरची म्हणजे 8. समसंख्यांमधला फरक कितीचा असतो? 2 क्रमवार समसंख्यांमधला फरक हा 2चा असतो, म्हणून गुणिले 2. बरोबर आहे. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 36 अधिक 8 दुणे किती झाले? 16. आता यांची बेरीज करणार आहोत आपण. 36 अधिक 16 जर केलं 6 7 12, 2 हात आलाय, 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजे उत्तर किती आलं आपल्याला? 52. बरोबर आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं? बघा हा, दिलेली संख्या ही समसंख्या आहे, विचारलेली संख्या पण समविचारलेली आहे आणि आपल्याला समोरची संख्या विचारली आहे, म्हणून आपण मध्ये चिन्ह कोणतं घेतलं? अधिकचं. जर आपल्याला दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली संख्या ही सम असेल, म्हणजे ह्या दोन्ही संख्या जर सारख्या असतील, तर अशा वेळेला आपण ही पद्धत वापरू शकतो. दिलेली संख्या घ्या, अधिक करा, कारण समोरची संख्या विचारलेली आहे. मग कितवी विचारले? 8वी, आणि 2 क्रमवार समसंख्यांचा फरक हा 2 असतो, पण 8 गुणिले 2 आणि त्याची बेरीज करा. बरोबर आहे. ठीक आहे, बघूया. चला अजून एक प्रश्न बघूया. समजा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. काय आपला प्रश्न आहे बघूया. 48च्या समोरील 12वी समसंख्या कोणती? बघा, दिलेली संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. समोरील विचारली म्हणजे काय करायचे? पुढची पाहिजे, म्हणून चिन्ह कोणतं घेणार आहे? अधिकचं. आणि विचारलेली संख्या पण कोणती आहे? समसंख्या आहे. म्हणजे सेम रूल, सेम शॉर्टकट की आपण वापरणार आहोत. काय सांगितलं? 48, सेम पद्धत वापरणार आहोत. दिलेली संख्या 48, समोरची विचारले म्हणून अधिक. बरोबर आहे. आणि कोणती? 12वी. 2 क्रमवार समसंख्यांचा फरक कितीचा असतो? 2चा असतो, म्हणून गुणिले 2. मग 12 गुणे 24 अधिक 48. बरोबर आहे. आता आपण त्याची बेरीज करूया. 48 अधिक 24, 8 9 10 11 12, 2 हात झाला 1, 4 आणि अधिक 1 5 6 7, किती झालं उत्तर? 72. म्हणजे 48च्या समोरील 12वी समसंख्या किती आहे आपली? 72. बरोबर आहे. आले लक्षात? अजून एक उदाहरण घेऊया. 72च्या समोरीलच्या ऐवजी समजा पुढील शब्द आला. 72च्या पुढील 17वी, काय म्हटलं मी इथे? 17वी समसंख्या कोणती? बरोबर आहे की नाही? मी काय म्हटलं होतं? काय सांगितलं होतं तुम्हाला? दिलेली संख्या कोणती आहे ते बघा. दिलेली संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. विचारलेली संख्या कोणती आहे? ती पण समसंख्या आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे सेम रूल अप्लाय करणार. जरी इथे तुम्हाला विषम संख्या दिसली तरी ह्याचा काहीही संबंध येत नाही. तुम्हाला 17वी म्हणजे 17व्या क्रमांकाची संख्या विचारली आहे, मग ती सम असू देत किंवा विषम असू देत, आपल्याला सेम पद्धत आपल्याला अप्लाय करायची, सेम पद्धत आपल्याला वापरायची आहे. बरोबर आहे की नाही? मग सेम पद्धतीमध्ये काय आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा कोणती संख्या दिलेली आहे? 72 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे, म्हणून लिहिलं 72. पुढील संख्या विचारली आहे म्हणून लिहिलं अधिक. बरोबर आहे. कितवी पुढची? 17वी, म्हणून लिहिलं 17. आणि 2 क्रमवार समसंख्यांचा फरक हा 2चा असतो, म्हणून लिहिलं गुणिले 2. म्हणजे 17 दुणे किती झाले? 34 अधिक 72. मग जर याची बेरीज केली तर 4 5 6 आणि 7 आणि 3 किती येतं? 106. बरोबर आहे. म्हणजे 72च्या पुढील जर 17वी समसंख्या काढली तर ती किती येते? 106 येते. बरोबर आहे. ठीक आहे. आता अजून एक उदाहरण बघूया. समजा असं विचारलं असेल 98च्या पुढील, ठीक आहे, पुढीलच्या आधी थोडासा बदल करूया आपण. 98च्या मागील 15वी समसंख्या कोणती? काय सांगितलं? दिलेली संख्या कोणती आहे? सम आहे. विचारलेली संख्या कोणती आहे? सम आहे. बरोबर आहे. फक्त फरक एवढा आहे, मागची विचारली आहे, जर मागील विचारली असेल तर चिन्ह कोणतं येणार आहे? वजाचं येणार आहे. म्हणजेच 98 वजा. बरोबर आहे. कितवी विचारली आहे? 15वी. समसंख्यामध्ये फरक कितीचा असतो? 2चा, म्हणून गुणिले 2. बरोबर. म्हणजे 98 वजा 15 दुणे 30. मागची संख्या पाहिजे की नाही, म्हणून 98 मधून 30 वजा करायचे. 98 वजा 30, 8चे 8, 9 3 किती गेले? 6. म्हणजे उत्तर किती आलं आपल्याला? 68. तर 98च्या मागे 15वी समसंख्या किती? 68. फरक लक्षात आला बाळांनो? बघा हा, आपल्याला महत्वाचं काय आहे? दिलेली संख्या कोणती आहे? समसंख्या. विचारलेली संख्या पण कोणती आहे? समसंख्या. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? दिलेली संख्या लिहा, पुढची संख्या विचारली असेल तर अधिक करायचं आणि मागची संख्या विचारली असेल तर वजाचे चिन्ह टाका. बरोबर आहे. कोणत्या नंबरची संख्या विचारली गुणिले 2 करा आणि हे उत्तर तुम्ही सॉल्व्ह करा. बरोबर. हे सोडवा, तुम्हाला उत्तर मिळेल की पुढची संख्या समसंख्या कोणती किंवा मागची समसंख्या कोणती. बरोबर आहे की नाही? बरं, आता एक छोटीशी ट्रिक घेणार आहोत. दुसरा क्वेश्चन घेणार आहोत. बघा इथे लक्ष द्या, थोडासा फरक करून घेऊया आपण. काय फरक आहे बघा हा. 42च्या समोरील 42
बरं, काय होता आपला प्रश्न? 42च्या समोरील 12वी विषम संख्या कोणती? बरोबर ना? 42च्या समोरील 12वी विषम संख्या कोणती? समोरील म्हणजे पुढची होईल, इथे आपल्याला त्याच्यासाठी कोणतं चिन्ह द्यावं लागणार आहे? अधिकचं चिन्ह वापरावं लागेल. बरोबर. दिलेली संख्या कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. पण विचारलेली संख्या कोणती संख्या आहे? आपल्याला विषम संख्या आहे. मागच्या उदाहरणामध्ये काय होतं? दिलेली संख्या ही समसंख्या होती आणि विचारलेली संख्या ही समसंख्या होती आणि तेव्हा आपण ट्रिक बघितली की आपल्याला ते आपण कशा पद्धतीने सोडवायचं आहे. आता आपण काय बघणार आहोत? दिलेली संख्या सम आहे पण विचारलेली संख्या विषम आहे, म्हणजे विचारलेली संख्या भिन्न आहे. अशा वेळेला आपण काय करणार आहोत बघा. दिलेली संख्या लिहा 42. बरोबर आहे. कोणती संख्या आहे? दिलेली संख्या. समोरील विचारली आहे म्हणून अधिक केलं. बरोबर आहे की नाही? आणि त्यानंतर कोणती? 12वी. आणि दोन समसंख्यांमधला किंवा विषम संख्यांमधला फरक कितीचा असतो? 2चा असतो. म्हणून 12 गुणिले 2. आता लक्ष द्या, आता थोडंसं पद्धत हे करत होतो आपण जेव्हा दिलेली आणि विचारलेली संख्या ही समान असेल तेव्हा ही ट्रिक आपण अप्लाय करत होतो. पण दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या जर भिन्न असेल, वेगवेगळी असेल, अशा वेळेला जर आपल्याला समोरील संख्या विचारली असेल तर त्यातून करायचा -1 आणि मागची संख्या विचारली असेल तर त्यातून करायचा -1. बरोबर आहे. जर आपल्याला समोरची संख्या विचारली असेल तर काय करायचं? -1. बरोबर आहे. म्हणजे 42 चे 42 अधिक 12 गुणिले 24 आणि -1 म्हणजे 42 अधिक 24 - 1 किती येतं? 23 येतं. आणि ह्या दोघांची बेरीज केली तर 3 आणि 1 4 5, 4 आणि 2 6 म्हणजे विचारलेली संख्या कोणती आली? 65. बरोबर आहे. म्हणजे जर 42 ही समसंख्या असेल तर त्याच्या समोरची 12वी विषम संख्या कोणती? 65. बरोबर आहे. सोडवण्याची पद्धत समजली. काय पद्धत केली? दिलेली संख्या लिहून घ्या. आपल्याला समोरची संख्या विचारली म्हणून आपण अधिकचं चिन्ह द्यायचं. बरोबर आहे. 12वी विचारले म्हणून 12 गुणिले 2. का? कारण सम आणि विषम संख्यांमधला जो फरक असतो तो कितीचा असतो? 2चा असतो. म्हणून 12 गुणिले 2. आणि आपल्याला दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या समान नाहीयेत. बरोबर ना? दोन्ही सम किंवा दोन्ही विषम नाहीयेत. म्हणून जर दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या जर भिन्न असेल आणि आपल्याला जर समोरील संख्या विचारली असेल तर आपल्याला करायचं -1. काय करायचं आपल्याला? -1. बरोबर आहे. ह्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला. बरोबर. ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं. बरं, आता अजून एक प्रश्न घेऊया ह्याच प्रकारातला. काय सांगितलंय? 35. 35च्या समोरील 19वी 35च्या समोरील 19वी समसंख्या कोणती? 35च्या समोरील 19वी समसंख्या कोणती? आधी बघा, दिलेली संख्या कोणती आहे? विषम. विचारलेली संख्या कोणती आहे? सम. म्हणजे दोन्ही भिन्न संख्या आहेत. समोरील संख्या विचारली म्हणून अधिक करणार आहे, मध्ये चिन्ह अधिकचं येणार आहे, पण आपल्याला त्याच्यामध्येच काय करायचंय? -1 ही करायचं आहे. ठीक आहे. बघूया. दिलेली संख्या लिहून घ्या 35. समोरची संख्या विचारली म्हणून अधिकचं चिन्ह आलं. कोणती विचारली? 19. आणि दोन संख्यांमधला फरक कितीचा असतो? सम किंवा विषममधला 2 असतो म्हणून गुणिले 2. आणि इथे आपल्या ह्या दोन्ही संख्या भिन्न आहेत म्हणून आपल्याला काय करायचंय? -1. म्हणजे 35 अधिक 19 गुणिले 9 दुणे 18. 8 हात चाला 1 1 के बे आणि 1 के बे आणि 1 किती झाले? 3. 38 - 1. 38 - 1 किती झाले? 37 अधिक 35. करूया 37 अधिक 35. 37 अधिक जर 35 केले 7 8 9 10 11 12. 2 हात चाला 1 3 आणि 3 6 आणि 1 किती आले? 7. म्हणजे जर आपल्याला 35 संख्या दिली असेल तर त्याच्या समोरची 19वी समसंख्या किती येते? 72. आलं लक्षात? तर आपण दोन प्रकार कोणते बघितले? जर आपल्याला समसंख्या दिलेली असेल आणि समसंख्याच विचारली असेल तर ती दिलेली समसंख्या अधिक, बरोबर, समोरची विचारली असेल तर अधिक, मागची विचारली असेल तर वजा. अधिक कोणती समसंख्या विचारली? गुणिले 2. उत्तर काढा, तुम्हाला उत्तर मिळेल. बरोबर आहे. पण त्याचबरोबर जर आपल्याला समसंख्या दिलेली आणि विषम विचारली आहे आणि विषम संख्या दिली आणि सम विचारली असेल, समोरची संख्या विचारली असेल तर सेम पद्धत वापरायची, फक्त त्याच्यामध्ये काय होणार आहे? -1 होणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये अजून थोडासा बघूया फरक. तर काय बदल आहे? प्रश्न बघा हा. 66च्या अगोदरची 22वी समसंख्या कोणती? 66च्या अगोदरची 22वी समसंख्या कोणती? कसं करणार आहे? दिलेली संख्या कोणती आहे? सम. बरोबर आहे. दिलेली संख्या कोणती आहे? सम. आणि सम न घेता आपण इथे घेऊया विषम. ही कोणती विचारलेली संख्या कोणती आहे? विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे. बघा,
दिलेली संख्या कोणती आहे सम, विचारलेली संख्या कोणती आहे विषम, म्हणजे दोन्ही संख्या भिन्न आहेत, दोन्ही संख्या भिन्न आहेत. पण आपल्याला आता कोणती विचारली अगोदरची म्हणजे मागची संख्या विचारली आहे, तर मधलं चिन्ह कोणतं येणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे. म्हणजे दिलेली संख्या वजा कोणती विचारली 22 गुणिले 2 बरोबर आहे, आणि इथे होणार आहे अधिक 1. काय होणार आहे इथे अधिक 1. आले लक्षात? ठीक आहे, करून बघूया. आपल्याला जर अगोदरची संख्या विचारली असेल आणि दिलेली विचारलेली संख्या जर भिन्न असतील तर त्यावेळेला शेवटी अधिक 1 करावे, आणि दिलेली जर समोरची संख्या विचारलेली असेल, दिलेली आणि विचारलेली संख्या जर भिन्न असेल तर वजा 1 करावे. हे दोन नियम आपल्याला सांगितले मी. ठीक आहे, म्हणजे 66 चे 66 वजा 22 गुणिले 2 किती येणार आहे 44 अधिक 1. आता इथे मुलांची चूक होते, मुलं आधी ह्याला अधिक करतात आणि मग उत्तर देतात. तसं करायचं नाही, आधी करायची वजाबाकी आणि मग करायचा अधिक 1. बरोबर आहे, तर करून बघूया. 66 वजा 44 किती येतात 66 वजा 44 किती येतात बाळांनो 6 तून 4 गेले 2, 6 तून 4 गेले 2 म्हणजे किती आले 22, आणि मग अधिक 1 करायचं म्हणजे उत्तर किती आलं 23. जर तुम्ही आधी बेरीज केली आणि नंतर वजाबाकी केली तर तुमचं उत्तर चुकणार आहे. बरोबर नाही, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. सहज म्हणजे अगदी सहज होणाऱ्या चुका आहेत ह्या. बरोबर ना, मुलांना सगळं माहिती असतं, पण ऐन टायमाला आपण ह्या चुका करून ठेवतो की आधी वजाबाकी करायची आणि मग त्याच्यामध्ये हे बेरीज करायचं. आले लक्षात? ठीक आहे, ह्याच प्रकारचं अजून एक उदाहरण घेऊया. काय उदाहरण आहे बघा. दिलेला अंक आहे 97. कोणता अंक आहे 97. 97च्या अगोदरची 23वी बरोबर आहे 23वी समसंख्या कोणती. 97च्या अगोदरची 23वी समसंख्या कोणती. आता बघा, दिलेली संख्या कोणती आहे ही विषम आहे, पण विचारलेली संख्या कोणती आहे सम आहे. म्हणजे दोन्ही संख्या भिन्न आहेत, दोन्ही संख्या भिन्न आहेत म्हणजे एकतर वजा 1 किंवा अधिक 1 करावं लागणार. ठीक आहे, बघूया काय करायचं ते. दिलेली संख्या लिहून घ्या 97, अगोदरची विचारले म्हणजे वजा करायचंय बरोबर आहे. कितवी 23वी म्हणजे 23 गुणिले 2, आणि अगोदरची विचारले म्हणजे आपण काय करणार आहे अधिक 1 करणार आहे. अगोदरची विचारले असेल तर काय करतो अधिक 1. बघा आता 97चे 97 बरोबर आहे 23 दुने करायचे. इथे आपण बघूया 23 गुणिले 2, 3 दुने 6, 2 दुने 4 म्हणजे किती किती आलं 46 अधिक 1. परत आधी काय करायची वजाबाकी म्हणजे 97 वजा 46. 7तून 6 गेले 1 आणि 9तून 4 गेले किती उरले 5. बरोबर आहे, म्हणजे किती आलं 51 अधिक 1. आपलं उत्तर किती आलं बाळांनो 52. बरोबर आहे, आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण अजून थोडासा वेगळा सम घेऊया. ठीक आहे, इथे लक्ष द्या. आपल्याकडे आहे 3x अधिक 5. 3 काय x अधिक 5 भागिले 2. ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे. ओके, ही समसंख्या आहे. तर तिच्या पुढील 12वी समसंख्या कोणती. ही समसंख्या आहे तर पुढील 12वी समसंख्या कोणती. बघा, दिलेली संख्या कोणती आहे सम, विचारलेली संख्या पण कोणती आहे सम, आणि पुढील विचारले म्हणजे मध्ये कोणतं चिन्ह येणार आहे अधिक. आलं लक्षात? दिलेली संख्या जी आहे ती कोणती आहे सम, विचारलेली संख्या पण कोणती आहे सम, म्हणजे आपल्याला दिलेली आणि विचारलेली संख्या दोन्ही सारखे आहेत समसंख्या आहेत, आणि पुढची संख्या विचारली म्हणून मध्ये चिन्ह कोणतं येणार आहे अधिकचं चिन्ह येणार आहे. पण दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या सारख्या असतील तर अधिक 1 किंवा वजा 1 करायची गरज आपल्याला नाही. ठीक आहे, बघूया आपण काय करतो. दिलेली संख्या लिहून घ्यायची 3x अधिक 5 भागिले 2 बरोबर आहे. त्यानंतर आपलं चिन्ह येतं अधिकचं. मग आपण काय करतो कितवी संख्या विचारली 12वी म्हणजे 12 गुणिले 2 बरोबर आहे. हे आपल्याला उत्तर सोडवायचं. आता हा प्रश्न झाला, ह्याला आपल्याला सोडवायचं. कसं सोडवणार 3x अधिक 5 असंच लिहा, 2 चे 2 लिहा, अधिक 12 गुणे झाले 24 बरोबर आहे. आता इथे आपला काय नियम आहे बघा, इथे आहे 24, इथे अंशामध्ये आहे 3x अधिक 5, छेदामध्ये किती आहे 2 आहे, आणि मध्ये बेरजेचे चिन्ह आहे, आणि इथे छेदामध्ये काहीच नाहीये म्हणजे काय असतो 1 असतो. म्हणजे हा नियम आहे, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये पायामध्ये काहीच नसेल तर तिथे काय मानलं जातं 1 मानलं जातं. जर आपल्याला बेरीज असेल किंवा वजाबाकी करायची असेल तर छेद समान करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचा छेद समान करावा लागेल. छेद आपण कसा समान करणार, इथे 2 आहे म्हणजे इथे किती हवंय 2 हवंय, मग आपण तिरकस गुणाकार करू शकतो. कसा करणार 3x अधिक 5 गुणिले 1 बरोबर आहे. पुन्हा अधिकचे अधिक लिहिले आणि 24 तिरकस गुणाकारामध्ये 24 गुणिले 2
ठीक आहे, आणि छेद आपला झाला 2 गुणिले 1. काय झाला छेद आपला 2 गुणिले 1. आता ह्याला बघूया, कोणत्याही संख्येने जर 1 ला गुणाकार केला तर उत्तर तीच संख्या येते, बरोबर ना. तसं 5 गुणिले 1 म्हणजे उत्तर किती येतं 5 येतं. तसंच 3x अधिक 5 ने जर एकाला गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 3x अधिक 5, बरोबर आहे. अधिकचा अधिक 24 दुणे करून बघूया ह्या साईडला आपण 24 गुणिले 2, 4 दुणे 8, 2 दुणे 4 किती आलं 48 आलं, आणि भागिले 2 हे 2, बरोबर आहे. आता हे उत्तर सोडवताना इथे लक्ष द्या हा, 3 बरोबर x आहे, 3 बरोबर काय आहे x आहे, बाकी दोघांबरोबर आहे का नाहीये. म्हणजे 48 अधिक आपण 5 करू शकतो, पण त्याच्यामध्ये 3x आपण बेरीज करू शकत नाही. बेरीज करताना ज्यांचे व्हेरिएबल म्हणजे हे अक्षर सारखं असेल तरच बेरीज केली जाते. म्हणून 3x आहे तसं लिहून घ्या, ते बेरीजमध्ये ऍड होत नाही कारण त्याच्याबरोबर x आहे. आणि 48 अधिक 5 करा 48, 49, 50, 51, 52 आणि 53, म्हणजे इथे किती आले 53 भागिले 2 आहेत तसे. म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं, काय उत्तर मिळालं 3x अधिक 5/2 च्या समोरील 12वी संख्या कोणती तर 3x अधिक 53 भागिले 2, बरोबर आहे. राईट, आलं लक्षात काय आहे ते, ठीक आहे ना. आता आपण असाच अजून एक प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे बघा हा, x अधिक 3 भागिले 3 ही सम संख्या आहे. ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे. तर तिच्या पुढील पुढील 12वी समसंख्या कोणती. बघा दिलेली संख्या कोणती आहे सम, राईट. विचारलेली संख्या पण कोणती आहे सम, बरोबर आहे. पुढील विचारलंय म्हणजे चिन्ह कोणतं येणार आहे बेरजेचं. येतं लक्षात. दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्या सम आहे म्हणजे दोन्ही सारखे आहेत. पुढची संख्या विचारली म्हणजे मध्ये चिन्ह कोणतं येणार आहे बेरजेचं चिन्ह येणार आहे, अधिकचं चिन्ह येणार आहे. आणि यामध्ये वजा 1 किंवा अधिक 1 करायची गरज नाहीये कारण दिलेल्या संख्या समान आहेत. मग ह्याला कसं सोडवणार आहे x अधिक 3 भागिले 3 अधिक किती संख्या विचारली 12वी म्हणून 12 गुणिले काय 2, बरोबर आहे. आता x अधिक 3 आहे तसं लिहून घ्या. 12 गुणिले किती येतं 24 येतं. 24च्या छेदामध्ये काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. बेरीज करताना छेद समान करावा लागतो म्हणून आपण तिरकस गुणाकार करूया. म्हणजे 1 ने गुणाकार करायचा ह्याला आणि 3 ने गुणाकार करायचा 24 ला. म्हणजे x अधिक 3 गुणिले 1 भागिले 3 प्लस अधिक 24 गुणिले 3 छेदामध्ये 3 गुणिले 1, बरोबर आहे. 1 ने कोणत्याही संख्येला गुणाकार केला तर उत्तर तेच संख्या येते. म्हणून x अधिक 3 नंतर अधिक 24 गुणिले 3 करायचे. इथे करूया 24 गुणिले 3 4 किती आले 12, 3 दुणे 6 आणि 1 7 म्हणजे अधिक 72 भागिले 3 1 3, बरोबर आहे. x ला आहे तसंच ठेवायचंय. x आणि 72 अधिक 3 72 73 74 75 म्हणजे इथे आले 75 भागिले काय आलं 3, बरोबर आहे. तर ही आपल्याला पुढील समसंख्या भेटली. कोणती समसंख्या 12वी समसंख्या भेटली, बरोबर आहे. तर आज बाळांनो आपण काय काय बघितलं. समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, 1 ते 10 मध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज बघितली ती 30 येते. 1 ते 10 मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज बघितली ती 25 येते. म्हणजेच कोणत्याही वर्गांतरामधल्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्यातला फरक कितीचा येतो 5चा येतो. सर्वात लहान विषम संख्या 1 आहे, सर्वात लहान समसंख्या 2 आहे आणि सर्वात मोठी सम आणि विषम संख्या ही अनंतामध्ये आहे, ती आपण सांगू शकत नाही. समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामधला 2 क्रमवार सम आणि विषम यांच्यातला फरक जो असतो तो 2चाच असतो, बरोबर आहे. आणि ह्या समसंख्या आणि विषम संख्यावरती आधारित पेपरला येत असलेले काही प्रश्न आपण घेतले. तर अजून बरेचसे काही प्रश्न आहेत जे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये येणाऱ्या तासामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.